18 जून रोजी मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये नेहमीच धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे आणि आज सुद्धा एक नवीन अपडेट या प्रकरणाशी संबंधित समोर आलेली आहे आणि ती म्हणजे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरून ढकलण्याआधी एक वेगळा प्लॅन जो आहे तो केलेला होता आणि हा प्लॅन होता तो म्हणजे स्लो पॉइझनिंगचा। सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला स्लो पॉइझनिंग द्यायचं ठरवलेलं होतं, म्हणजे स्लो पॉइझनिंग देऊन त्याच्या शरीरातले एक एक अवयव निकामी करून त्याला अक्षरशः तडफडून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न जो आहे तो यांच्याकडून करण्यात येणार होता। परंतु सिया आणि चेतनला तसं स्लो पॉइझनिंग कुठेही सापडलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा हा डाव जो आहे तो फिसकटला अशी माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेली आहे। त्याच्याहून अधिक धक्कादायक माहिती म्हणजे हा डाव आपला फसत असल्याचं लक्षात आल्यानंतर, कारण की स्लो पॉइझनिंग कुठेच मिळत नसल्याचं हे एकंदरीत लक्षात आल्यानंतर सिया आणि चेतनने मिळून त्याची केतनची जी आहे ती सुपारी देण्याचं सुद्धा ठरवलेलं होतं आणि अशाच एका व्यक्तीशी त्यांचा संपर्क सुद्धा झालेला होता। परंतु काही कारणास्तव जो आहे त्यांनी त्यांचा हा डाव सुद्धा फिसकटला आणि त्यानंतर त्यांनी केतनला थेट पुण्यातल्या लोहगडावरून ढकलण्याचा जो आहे तो एकंदरीत कट तयार केला आणि 18 जूनला हा त्यांचा कट त्यांना त्यांच्या या कटामध्ये जे आहे ते यश मिळालं आणि त्यांनी अशा पद्धतीने जो आहे तो केतनचा जीव घेतल्याची माहिती 18 जून नंतरच्या घटनेनंतर अगदी काही दिवसानंतर जी आहे ती समोर आली। त्याच्यामुळे सिया आणि चेतन यांनी केतनचा जीव घेण्याचं काही आत्ताच ठरवलेलं नव्हतं किंवा काही महिन्यांमध्ये ही गोष्ट झालेली नव्हती, तर अक्षरशः मे 2025 पासूनच जो आहे त्यांनी हा कट तयार करण्यास सुरुवात केलेली होती। म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने आपण केतन अग्रवाल याचा जीव घेऊ शकतो संबंधित त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे ती सोशल मीडियावरती सर्च केलेली होती। दुसरी महत्वाची जी माहिती पोलिसांच्या तपासात समोर येते ती म्हणजे सिया आणि चेतन या दोघांनी मिळून जे आहे ते काही जपानी व्हिडिओज पाहिले होते। ह्या जपानी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय सर्च केलेलं होतं किंवा काय पाहिलेलं होतं, ज्यावेळी आपण केतनचा जीव घेऊ आणि पोलिसांकडून पकडले जाऊ तर त्यावेळेस पुढचा आपला प्लॅन नेमकं काय असणार आहे, पुढचं आपलं ऍक्शन नेमकं काय असणार आहे। तर ज्या वेळेस आपल्याला पोलिसांकडून तपासाकरता विचारणा करण्यात येईल त्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवरती किंवा कोणत्या प्रश्नांवरती आपण शांत राहायचं आहे, कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे, कुठे अगदी शांत भूमिका घ्यायची आहे, अशा एकंदरीत संपूर्ण गोष्टींची माहिती जी आहे त्यांनी या जपानी व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती। असा उलगडा जो आहे तो आता पोलिसांच्या तपासातून होऊ लागलेला आहे। म्हणजे सिया आणि चेतन यांच्याकडून पूर्णतः केतन अग्रवाल याला मारायचं कसं, त्याला पूर्णतः संपवायचं कसं, ह्याचा एकंदरीत जो आहे A to Z आपण अभ्यास म्हणू शकतो तो करण्यात आलेला होता। त्यांनी A to Z जी माहिती आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असतील ती घेतलेली होती। त्याच्यामुळे आता केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये नेमके कोणकोणते खुलासे आणखी नव्याने होणार आहेत, ह्याबाबत आणखी कोणती माहिती समोर येणार आहे, किती लोकांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये समावेश असणार आहे किंवा कोणत्या लोकांची नावे या प्रकरणाशी आणखी जोडली जाणार आहेत, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राज्यातल्या व देशातल्या आणि विशेषतः सिया गोयल प्रकरणातल्या या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्याकरता आपण आपलं महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओ मधली माहिती आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।